अपेक्षा कमी व्यक्त केल्या. वाढपे आपला आहे आणि वाढपे आपला असल्यावर आपल्याला कमी मागायचं राहणार. 10 लाख आणि 20 लाख तुम्ही कोटीच्या वर त्या ठिकाणी गंगनपीठसाठी मागणी केली पाहिजे. आणि बंडू पाटील तुम्ही खासदार आहात आणि मी एका सत्ताधारी पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे, त्यामुळे आमची जिथं मदत लागत असेल त्यामुळे आम्हाला जिथं जिथं तुम्हाला घेऊन जाताल, मी असेल, प्रतापराव चिखलीकर साहेब असतील, आम्ही सगळे असेल, आम्ही त्या ठिकाणी याच्यासाठी कुठंच कमी पडणार नाही. मी चेष्टेने म्हणलो, मला काही द्यायचं माझ्या हातात नाही, पण का म्हणलो की बंडू पाटलाकडून जास्त काढा म्हणून. आणि म्हणून बंडू पाटील निश्चित खासदार म्हणून आपल्या विभागाचे, आपल्या तालुक्याचे, निश्चित त्याचं या कुटुंबाचं या गंगनपीठच्या देवस्थानात खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांचं लक्ष आहे, खूप मोठ्या प्रमाणात त्यांची भावना ह्या देवावर त्या ठिकाणी आहे. मग निश्चित या ठिकाणी ते कुठल्याच पद्धतीचं काही कमी पडू देणार नाहीत असं मला त्या ठिकाणी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मला वारंवार गंगनपीठ सुद्धा काही काही छोट्या मोठ्या कामासाठी फोन येतात. त्या ठिकाणी लाईटचा फोन असेल किंवा गंगाधर तुमच्या डीपीचा फोन असेल, इतर काही कामं असतील, तर आम्ही प्रामाणिकपणे तात्पुरत्या त्या ठिकाणी कामं करण्याचा ठिकाणी प्रयत्न करतो. म्हणून आज शिवरात्रीच्या निमित्तानं तुम्ही जे जे काही त्या ठिकाणी आपण या ठिकाणी मागितलात त्याच्यापेक्षा 10 पट द्यायचं काम आमचं त्या ठिकाणी आहे. आम्ही कुठे कमी पडणार नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगतो. आपण सगळ्यांनी देवस्थानच्या सगळ्या कमिटीने आमचा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा खूप भावनपूर्वक त्या ठिकाणी सत्कार केलात, आम्हाला आशीर्वाद दिलात. खरं तर ह्या देवाचा आशीर्वाद जर त्या ठिकाणी लाभला तर 100% पुढच्या काळ सुद्धा मलाही हे देव तुम्हाला काही ना काही देण्यासारखा करल. याच्यामध्ये या देवाकडे आशीर्वाद मागायला काही चुकीचं नाही, कारण सगळे देणार तुम्ही आहात. या खुर्चीवर बसणार बी तुम्ही आहात, इथून खाली उतरणार बी तुम्हीच आहात. त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा जनता मायबाप या देवापेक्षा काही कमी नाही असं म्हणलं तर, कारण मला अण्णाचं भाषण ऐकते केशवराव पाटील आठवते, लोगाला भाषण दिले होते अण्णांनी, बळवंतराव पाटलांनी. किंवा सगळी जनता माझे मायबाप आहे, हे दर्शन तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आपण या देवस्थानच्या निमित्तानं सगळे भाविक या ठिकाणी, माता बहिणी या ठिकाणी आलेत. निश्चित केशवराव पाटलांनी एक प्रश्न मांडला की बाजूच्या साईडला त्या ठिकाणी लाईट बसवा, कारण माता बहिणीला त्या ठिकाणी जायला किंवा बाथरूमला जायला किंवा इतर त्या ठिकाणी जायला त्यांना इचुकिड्याचा त्रास होणे. आणि म्हणून असं एक छोट्या मोठ्या गोष्टीचं का होईना आज केशवराव पाटलाचं जर लक्ष आहे, त्याच्या कुटुंबाचं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्ष असल्यामुळे त्यांनी गंगाधर पाटलाला सांगितलं की लाईट ताबडतोब लावा. निश्चित गंगाधर पाटील त्या ठिकाणी ते लाईटचं काम करतील. आज आपण परत एकदा आपण आमचा त्या ठिकाणी खूप सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि बंडू पाटलाकडून जे जे अपेक्षा आपण व्यक्त कराल निश्चित 100% ते कमी पडणार नाहीत असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि आपल्या सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.